माझ्याकडे एक पेशंट आले होते. फार पूर्वी जेव्हा मी प्रॅक्टिसला सुरुवात केली तेव्हा मी त्यांच्या घरी त्यांना सलाईन वगैरे लावण्यासाठी जात होतो. 3च आई, वडील आणि मुलगा, 3 जणांची फॅमिली होती आणि पेशंट बेड रिडन होते. मुलगा कामाला जायचा, आई एकटी असायची, ती सुद्धा थकलेली होती आणि तिला हे सगळं करता यायचं नाही. तर मी कधीतरी एखाद्या वेळेस त्यांना आयव्ही लावण्यासाठी जेव्हा जायचो ना, तेव्हा 1-2दा तिच्या आईच्या तोंडून शब्द असायचा की मेले असते तर बरं झालं असतं. कारण हे माझ्याच्याने होत नाही, ते काही चुकीचं. म्हणूनच मी सुरुवातीला जेव्हा इंट्रो दिला तेव्हाच सांगितलं की एखादा व्यक्ती जेव्हा जातो, मरतो, तेव्हा आपण काही महिन्यांनी, वर्षांनी मूव्ह ऑन करतो. परंतु हे जे आहे आपण तिथून हलूही शकत नाही. म्हणजे त्या लेडीजची एवढी परिस्थिती खराब होती की ती लग्नाला जायचं कुठे तर जाऊ शकत नाही, कुणाच्या कार्याला जायचं तर जाऊ शकत नाही, त्या व्यक्तीला कुठे घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे त्या बाईचं जग तिथे संपलेलं आहे. म्हणून ती वैतागून तिच्या तोंडून जे वाक्य ऐकायचं मला, म्हणून आजचा पॅरालिसिस सुरू करताना मी ते रिलेट करतोय की एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला पॅरालिसिस झाला असेल आणि तो घरी असेल तर तो किती वेदनादायी आहे ते सगळं.